लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्चचे पैसे आता एकत्र मिळणार आहेत। एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात लाडक्या बहिणींच्या खात्यात 3,000 रुपये त्यामुळे आता जमा होतील। सरकार हे त्या ठिकाणी घेईल। आज लाडकी बहीण योजनेसहित लखपती दीदींची संख्या वाढवणं हे सुद्धा आमचं उद्दिष्ट आहे। एकल महिलांचा आम्ही एक सर्वे केलेला आहे। त्या एकल महिलांचं धोरणसुद्धा आम्हाला आणायचं आहे। एका छताखाली त्यांना वेगवेगळ्या योजनांचा लाभ देणं या संदर्भामध्ये आम्ही पावलं उचलत आहोत। नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। लाडक्या बहिणींच्या खात्यात खटाखट पैसे येणार। मित्रांनो बघा, लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी आनंदाची ही बातमी आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत। तुमचा फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा जो हप्ता आहे हा एकत्र येणार आहे। फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता हा एकत्र येणार आहे। तारीख आली समोर। मित्रांनो, आजच्या व्हिडिओत आपण फेब्रुवारी आणि मार्च हप्त्याबाबत अपडेट पाहणार आहोत। ज्यांना फेब्रुवारीचा हप्ता आलेला नाही त्यांनी कमेंट करून सांगायचं आहे। फेब्रुवारी प्लस मार्चचा हप्ता हा तुमच्या खात्यात इथे येणार आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता हा सर्वांना मिळाला आहे। मित्रांनो, ज्यांना हप्ता आलेला नाही त्यांनी कमेंट करून नक्की सांगा। मात्र फेब्रुवारी महिन्याचा हप्ता अद्यापही मिळालेला नाही। आता मार्च महिनासुद्धा संपत आल्याने विविध चर्चांचा उधाण आला आहे। पण आता फेब्रुवारी आणि मार्च महिन्याच्या हप्त्यासंदर्भात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। मित्रांनो बघा, फेब्रुवारी आणि मार्चचा जो हप्ता आहे हा एकत्र येण्याचे इथे सांगण्यात येत आहे। फेब्रुवारी आणि मार्चचा जो हप्ता आहे हा टोटल 1500 प्लस 1500 असे टोटल 3,000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार आहे। राज्य सरकारने सुरू केलेली ही जी योजना लाडकी बहीण योजना अत्यंत लोकप्रिय ठरली। या योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये हे मिळत असतात। पण जानेवारी महिन्याचा लाभ मिळाल्यानंतर पुढचा जो हप्ता आहे हा मिळालेला नाही, म्हणजे जानेवारीचाच मिळालेला आहे। म्हणजे फेब्रुवारी आणि मार्च हा दोन्ही हप्ता बाकी आहे, थकीत आहे। हा हप्ता नेमका आता कधी येईल तर बघा, फेब्रुवारी आणि मार्च असा 2 महिन्याचा लाभ अद्याप शिल्लक आहे। हा लाभ गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मिळेल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती। मित्रांनो बघा, आज हे गुढीपाडवा, कालचा हा गुढीपाडवा होता बघा। गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मिळेल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती, पण आता या संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे। मित्रांनो, मागे एक अपडेट आली होती ज्यात सांगण्यात आलं होतं की गुढीपाडव्याच्या मुहूर्ताच्या जवळपास तुम्हाला पैसे मिळतील, म्हणजे 3,000 रुपये दोन्ही हप्ते इथे मिळतील। पण आता एक वेगळी अपडेट पुढे आलेली आहे। राज्याच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी म्हटले की लाडकी बहीण योजना अशीच सुरू राहणार आहे। तसेच या योजनेसाठी आवश्यक ती भरीव तरतूद करण्यात येत आहे, असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। आता बघा, फेब्रुवारी आणि मार्च हप्ता एकत्र मिळणार। मित्रांनो बघा, मार्च महिना सुद्धा संपत आलेला आहे। आता मार्च जो महिना सुरू आहे हा सुद्धा संपत आलेला आहे, मात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे आलेले नाही। फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्यासंदर्भात सरकारकडून एक अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही। मित्रांनो, कुठलीच अपडेट शासनाकडून आपल्याला मिळालेली नाही, त्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार राज्य सरकारकडून लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च अशा दोन्ही महिन्याचा लाभ एकत्र दिला जाणार आहे। या संदर्भात सरकारकडून हालचालीची सुरुवात असल्याचे वृत्त समोर आहे। मित्रांनो बघा, एक नवीन अपडेटनुसार आपल्याला असं माहीत पडलं की जो फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता आहे अशा 1,500 असे टोटल 3,000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे। म्हणून सर्वांनी इथे वाट पाहायची आहे, कोणीही गडबड करायची नाही। ज्यांना जानेवारीचा हप्ता आलेला नाही त्यांनी कमेंट करून नक्की सांगा। टोटल असे 3,000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात हे कधी पण येऊ शकतात। आता बघा, खात्यात पैसे नेमके कधी येणार आता हे आपण पाहू। माध्यमात असलेल्या वृत्तानुसार लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च अशा दोन्ही महिन्याचा लाभ एकत्र दिला जाणार आहे। आता बघा, 1,500 प्लस 1,500 असे 3,000 रुपये लाडक्या बहिणींना येणार आहे। आता यासाठी काही जे अटी आहे हे मात्र तुमची पूर्ण असली पाहिजे, जसं की EKYC ही पूर्ण असली पाहिजे। आता मी तुम्हाला मागसूदच्या व्हिडिओसुद्धा सांगितलं की EKYC अत्यंत महत्त्वाची आहे। EKYCची अंतिम तारीख मार्च म्हणजेच 31 तारीख ही शेवटची तारीख आहे EKYCसाठी। ज्यांची EKYC राहिलेली आहे त्यांनी लवकरात लवकर करायची आहे। आणि सर्वात मोठा प्रश्न म्हणजे आता हे जे पैसे येणार आहे
हे नेमके कधी येणार आहे त्याबद्दल बघा वृत्तानुसार 15 एप्रिलपूर्वी सरकारकडून देण्यात येणार आहे. मित्रांनो, एक आपल्या माहितीनुसार आपल्याला असं माहीत पडलं आहे की जे 15 एप्रिल आहे म्हणजे पुढचा जो महिना आहे मार्चच्या नंतरचा एप्रिल, यामध्ये 15 तारखेच्या पूर्वीला लाडक्या बहिणीचे जे 3,000 रुपये आहे हे लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होणार आहे. 3,000 रुपये नेमके कोणाला मिळणार हे आपण बघूया. ज्यांचा हप्ता थकीत आहे, ज्यांचा ज्यांचा फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता ज्यांना आलेला नाही त्यांना 3,000 येतील. ज्यांना फेब्रुवारीचा आलेला आहे त्यांना मात्र 1,500 रुपये मार्चचा येतील. म्हणजे 1,500 रुपये जे आहे हे फक्त त्यांनाच येतील ज्यांचा मार्चचा हप्ता राहिलेला आहे. ज्यांचा फेब्रुवारी मार्च दोन्ही हप्ता ज्यांचा थकीत आहे त्यांना 3,000 रुपये येणार आहे. लाडक्या बहिणीच्या खात्यात 1,500 रुपयाच्या ऐवजी थेट 3,000 रुपये इथे येणार आहे. आता बघा कोणाला लाभ मिळणार नाही. मित्रांनो बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ज्या सरकारने EKYC करणे इथे अनिवार्य केले आहे. हे मागंसुद्धा सांगितले. EKYCमध्ये काही महिलांकडून चूक झाल्याचे आढळले. त्यानंतर दुरुस्तीसाठी 31 मार्च 2026 पर्यंतचा कालावधी दिलेला आहे. त्यामुळे या तारखेपर्यंत दुरुस्ती करण्याची संधी लाडक्या बहिणींकडे आहे. मित्रांनो, ज्यांची EKYCची जी चूक आहे हे तुम्ही आत्ता पण दुरुस्त करू शकता. वेळ गेलेली नाही. वेळ जी आहे ही 31 तारीख आहे. 31 तारीखपर्यंत दुरुस्ती करून घ्यायची आहे. तुमच्या जर काही अडचणी असतील किंवा हप्ता जर जुना असेल किंवा थकीत हप्ता जर राहत असेल किंवा अशा काही जर लाडक्या बहिणी असतील ज्यांना लाडक्या बहिणीचा जो लाभ आहे हा जर बंदच झाला असेल, अशा जर बहिणी असतील तर त्यांनी मला स्पेशल कमेंट करून सांगायचं आहे. आणि त्यांच्या कमेंटवर जर जास्तीत जास्त लाईक असेल तर आपण त्यावर एक वेगळाच व्हिडिओ बनवू, जेणेकरून त्यांचा जो हप्ता आहे हा आपण नियमित सुरू करू शकू. जर तुमचे सर्व अटीत तुम्ही असाल व तुमचा जर हप्ता बंद झाला असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. त्यावर जर जास्ती लाईक असेल तर आपण त्यावर एक वेगळा व्हिडिओ बनवून नक्की आणू. आता बघा, त्यामुळे तारीखपर्यंत तुम्हाला EKYC करून घ्यायची आहे. पण EKYCमध्ये दुरुस्त न केलेल्या तसेच योजनेच्या निकषात न बसणाऱ्या लाडक्या बहिणींचा लाभ थांबवला जाणार आहे. सरळ आहे ज्यांचं म्हणजे योजनेच्या निकषात जे बसत नाही अशा लाडक्या बहिणींचा लाभ इथे बंद होणार आहे. त्यामुळे तुम्ही EKYC करताना चुकीची माहिती भरली असेल तर 31 तारखेच्या पूर्वी हे तुम्ही दुरुस्त करून घ्यायची आहे. अन्यथा तुम्हाला लाभ तुमचा कायमस्वरूपी ते बंद होऊ शकतो. कारण सरकारने दुरुस्त करण्यासाठी लाडक्या बहिणींना शेवटची ही संधी दिलेली आहे. तर बघा, शेवटची संधी जी आहे ही 31 मार्च ही शेवटची तारीख आहे EKYCसाठी. म्हणून दुरुस्त इथे नक्की EKYC दुरुस्त करून घ्यायची आहे. आणि तुमची जी प्रॉब्लेम आहे ही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडत चला, प्रश्न विचारत चला. आपण त्यावर नक्की उत्तर देऊ. आणखीन जर तुम्हाला काही वेगळा व्हिडिओ जर हवा असेल तर ते सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा. आपण त्यावर एक वेगळा व्हिडिओ व्यवस्थितरित्या माहिती काढून तो व्हिडिओ बनवू, जेणेकरून तुम्हाला त्याचा लाभ होईल. धन्यवाद.